प्रेम हे भाग 61. काय गं, मला इथे का ओढत घेऊन आलीस तू? पिहू जरा ओरडतच अदितीकडे बघून बोलते. अगं पिहू, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आदू, आता एवढे काय महत्त्वाचे बोलायचे आहे? खाली सगळेजण बसलेले होते ना, सगळ्यांसमोर तू मला ओढत वरती का घेऊन आलीस? अगं पिहू, आधी ऐकून तर घे मला काय बोलायचे आहे ते. बोल, काय बोलायचं आहे? अगं पिहू, आज काय आहे माहिती आहे ना तुला? काय आहे? पिहू, तुझ्या लग्नाला 1 वर्ष होईल, तरीसुद्धा तुला माहिती नाही का आज काय आहे ते? आदू, काय आहे ते तू नीट स्पष्ट बोलशील का? अगं पिहू, आज तुमची पहिली रात्र आहे ना, अशी कशी तू विसरू शकतेस? कालच तुझं लग्न झालेलं आहे ना. अदितीचे बोलणे ऐकून पिहू डोळे मोठे करून अदितीकडे बघू लागते. पिहूचे असं बोलणं बघणं बघून अदिती बोलते. माझ्याकडे एवढे डोळे मोठे करून का बघत आहेस? काय झाले, शॉक बसला का? अदिती हसत बोलते. नाही, तसं काही नाही गं. बरं, मग मला सांग, काय तयारी केलेली आहेस तू आजच्या पहिल्या रात्रीची? तयारी म्हणजे काही करायचं असतं का? पिहू विचारते. पिहू, तू खरंच खूप वेगळी आहेस बघ. खरंच तुला माहिती नाही का गं? आदू, नाही गं, मला काहीच माहिती नाही. बरं ऐक, मी सांगते तुला. पिहू, आज जीजू तुझ्या जवळ येणार, तुझा चेहरा असा पकडणार आणि तुझ्या ओठांवरती ओठ ठेवणार आणि तुला किस करणार. नंतर 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 काय? पिहू जरा घाबरत बोलते. इश, मला लाज वाटते बाई, मी नाही सांगत, तूच बघ रात्री काय होतंय ते. अदितीच्या बोलण्याने आता मात्र पिहू जाम घाबरलेली होती. आता रात्री नक्की काय होईल या विचाराने तिच्या मनामध्ये एक धडकीच भरलेली होती. पिहू, कसला विचार करत आहेस? रात्रीच्या इमॅजिनेशनमध्ये हरवून गेलीस की काय? अदिती पिहूला चिडवत बोलते. पिहू भानावरती येते आणि बोलते, नाही, तसं काही नाही. पिहू, तसं तुला एक्सपिरियन्स असेलच ना, कारण तुमचं तर ऑलरेडी लग्न झालेलेच आहे. जेजू आधी कधी रोमॅन्टिक तरी झाले होते ना? कधी जास्त जवळ आले होते का गं ते? अदितीचा हा प्रश्न ऐकून पिहू थोडी चिडते आणि बोलते. आदू, तू पण ना नको ते फालतू प्रश्न विचारत आहेस मला. तुला लाज कशी वाटत नाही का हे सगळं काही विचारायला बोलायला? पिहू, यात लाजण्यासारखं काय आहे? हे तर नॅचरल आहे ना. लग्न झाले की अशा गोष्टी होतच राहतात. तू मला सांग ना, जेजू कधी रोमॅन्टिक झाले होते का गं? का आजची पहिलीच रात्र येणार आहे? आदू, गप ग, उगीच माझे डोके फिरवू नकोस. काहीही बोलतेस तू. सगळी खरंच तू लाज सोडून दिलेली आहेस ना? बरं, ठीक आहे, मी नाही काही बोलत. पण मला सांग, तू काय तयारी केलेली आहेस की नाहीस रात्रीची? कसली तयारी? अगं म्हणजे साडीच नेसणार आहेस की नाईट गाऊन वगैरे? अदिती एक डोळा मारत बोलते. आदू, तू पण ना खरंच खूप बोलू लागलेली आहेस. थांब, काकूला सांगते सगळं, म्हणजे तू सुधारशील. सांग सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री काय घालायचं आहे हे विचारतो तुझ्या काकूला. अदिती हसत बोलते. आदू, तू पण ना. बास बास पिहू, किती चिडशील? अगं आज तुझी पहिली रात्र आहे, असं चिडून कसं चालेल बेबी? अदितीची बोलणी ऐकून पिहू शांतपणे बेडवरती बसते. हां, हे असंच तुला बेडवरती शांत बसायचे आहे. अदिती हसत बोलते. आदू, तू ना. पिहू रागाने एक पिलो उचलून जोरात अदितीला मारते. पिहू, असं जीजूंना अजिबात करू नकोस म्हणजे झालं. नाहीतर जीजू तुझ्या जवळ येणार आणि तू त्यांना असं मारणार. असं कसं चालेल? अदितीचे बोलणे ऐकून पिहू रागातच गप्प बसणंच. अदिती पिहूच्या जवळ येते. आता काय झाले? पिहू चिडचिड करत अदितीकडे बघून बोलते. सॉरी सॉरी, चिडू नकोस. ते तिकडे पिहू रागाने परत तिच्याकडे बघते. अगं पिहू, सिरियसली मी विचारत आहे ते सांग ना मला. काय? बोल, पिहू रागाने बोलते. पिहू, मला सांग, तू मनाने तयार आहेस ना ग या सगळ्या गोष्टींसाठी? अदिती हळूच विचारते. तेच अदितीचा हा प्रश्न ऐकून पिहूसुद्धा टेन्शनमध्ये येऊन बोलते. आदू यार, मला टेन्शन आलं आहे गं. अगं हे वेडे, टेन्शन काय घेतेस? एक सांगू का तुला? पिहू, जीजू खूप चांगले आहेत गं. माझ्यापेक्षा तू त्यांना जास्त ओळखत असशील. आजपर्यंत त्यांचा स्वभाव तुला समजलाच असेल ना? हो गं, ते खूप चांगले आहेत. आधी खूप चिडचिड करत होते, पण आता अजिबात तसं काही नाही. मला खूप समजून घेतात. अगं मग वेडे घाबरायचं कशाला त्यांना?
अगं मी त्यांना नाही घाबरत गं, पण आता मला काय वाटते ते तू तरी समजून घे ना. हो गं पिहू, तुझी परिस्थिती मी समजू शकते. होतं असं, पण तू उगीचच जास्त विचार करू नकोस. तेच तिकडे रियांश आणि रियांशचे मित्र सगळेजण गप्पा मारत बसलेले होते. खरं तर रियांशला या सगळ्या काही गप्पा गोष्टींमध्ये इंटरेस्टच नव्हता. त्याला गप्पा मारायच्याच नव्हत्या. त्याला कधी एकदा तो पिहूला भेटतोय आणि मन भरून तिला बघतोय, तिचं सौंदर्य बघतोय असं त्याला झालेलं होतं. त्यामुळे आपल्या रियांशचे सारखे सारखे लक्ष त्याच्या घड्याळामध्येच जात होते. गप्पा मारता मारता आता रात्रीचे 10 वाजलेले होते. तरीही या सगळ्या काही मुलांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. बरं चला उठा आता, उशीर बघा किती झालेला आहे. झोप आली असेल ना तुम्हा सगळ्यांना. कोणी उठतच नाही हे बघून रियांशच उठत बोलतो. तेच रियांशचं बोलणं बघून आणि त्याला उठलेला बघून इकडे वेद त्याच्या हाताला पकडतो आणि बोलतो, अरे बस रे, आम्हाला काही झोप वगैरे आलेली नाही. अरे किती दिवसातून यार आपण भेटलेले आहोत. तुझ्या लग्नामध्ये सगळे काही फंक्शन सुरू होते आणि त्या फंक्शनमध्ये आपण सगळेजण बिझी होतो, त्यामुळे काही आपल्याला बोलताच नाही आलं. वेद रियांशला परत खाली बसवत बोलतो. तेच वेदचे बोलणे ऐकून रियांश बोलतो, बरं तुम्ही मग बसा, मी जातो. मी खूप दमलो आहे, मला झोप येत आहे. रियांश परत उठत बोलतो, अरे भाई आज कशी का तुला लवकर झोप आलेली आहे. तू तर रोज 12 वाजेपर्यंत तरी जागा असतोस. शिव मुद्दाम बोलतो, रोज 12पर्यंत जागे असलो म्हणून काय झाले, मला आज झोप नाही का लवकर येऊ शकत. रियांश जरा रागाने बोलतो, बरं ठीक आहे मग इथे झोप ना. रियांश तुला माहिती आहे ना, आपण कॉलेजमध्ये असताना तू, मी, दिनेश, आयुष, जय सगळेजण कसं एकत्र एका रूममध्ये झोपत होतो. मग आज इथेच झोप ना. वेद मुद्दाम बोलतो, नाही मला माझ्या रूमशिवाय दुसरीकडे कुठे झोप येत नाही. रियांश पटकन बोलतो, बरं थांब मग आम्ही सगळेजण येतो तुझ्या रूममध्ये. दिनेश हसत बोलतो, काय यार कटकट आहे तुमची, सुखाने झोपू पण देत नाहीत. रियांश आता मात्र चिडचिड करत बोलतो, अरे मग चल ना तुझ्या रूममध्ये, आम्ही कुठे तुला काय बोललेलो आहे. तू निवांतपणे झोप, आम्ही गप्पा मारतो. मित्रांचे बोलणे ऐकून रियांश बोलतो, नाही नाही नको, मी बसतो इथेच. रियांश नाईलाजाने तिथे बसतो. इकडे अदितीने सुद्धा पिहूचे छान आवरून तिला रूममध्ये सोडलेले होते. इकडे रियांशची रूम पूर्णपणे छान सजवलेली होती. बेडवरती गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढलेला होता. रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या, बलून्स ठेवलेले होते. अदिती पिहूला रूममध्ये सोडून बाहेरून दरवाजा बंद करते. तेच बाहेरून दरवाजा बंद झालेला आहे हे बघून पिहू दरवाजावरती हात ठेवते आणि बोलते, गा तू दरवाजा का बंद केलास. आता जीजू आले ना की तेच दरवाजा उघडतील. एवढं बोलून अदिती तिथून निघून जाते. पिहू आली असेल का रूममध्ये, रियांच्या मनात विचार करत होता. अजूनही सारखे सारखे लक्ष त्याच्या घड्याळामध्ये जात होते. काय झाले बाई, वहिनीची वाट बघत आहेस ना तू रूममध्ये. शिव बोलतो, हो ना. रियांशसुद्धा एकदम बोलून जातो. तसे सगळेजण जोरजोरात हसू लागतात. काय यार रियांश, एवढी बहिणींची आठवण येत आहे तर मग जा ना रूममध्ये, कसली वाट बघतोयस. वेद मुद्दाम हसत बोलतो, नालायकानो तुम्हीच मला इथे थांबवून ठेवले ना. आम्ही सिंगल लोक, आमची रात्र अशीच जाणार मित्रांसोबत. वेद मुद्दाम रियांशला टोमणा मारत बोलतो, अबे साल्यांनो, तुमचे लग्न झाले नाही मग यात माझी काय चूक आहे. माझे तर लग्न झालेले आहे ना, मला जाऊ दे ना माझ्या बायकोच्या जवळ. रियांश उठतच जाऊ लागतो. तेच इकडे तोपर्यंत वेद, दिनेश पटकन रियांशला उचलून घेतात. अरे रे रे, हे काय करताय तुम्ही, सोडा मला खाली. पण इकडे मात्र वेद आणि दिनेश रियांशचं काही ऐकत नव्हते. त्याने रियांशला तसंच उचलून घेतलेलं होतं आणि ते उचलून घेऊनच रियांशला त्यांच्या रूमपर्यंत आणून सोडतात. हम तुम एक कमरे में बंद हो, ओ चाबी खो जाई. शिव गाणं म्हणतच रियांशला रूममध्ये ढकलतो आणि बाहेरून दरवाजा लॉक करतो. भाई एन्जॉय, शिव ओरडतच बोलतो आणि तिघेही जोरजोरात मोठ्याने हम तुम एक कमरे में बंद हो, ओ चाबी खो जाए गाणं बोलतच तिथून निघून जातात. या तिघांची मस्करी बघून पिहू मात्र लाजत होती आणि तिची नजर चोरत पटकन रियांशकडे पाठ करून उभी राहते. रियांशचे लक्ष पूर्ण रूमकडे जाते. त्यालासुद्धा रूम खूप आवडते.
तो पाठमोऱ्या पिहूकडे बघत असतो आणि तिच्या जवळ जाऊ लागतो. अदितीने पिहूचा छान मेकअप केलेला होता. तिला रेड कलरची साडी नेसवलेली होती. तिचे ते मोकळे केस, हाफ स्लीवलेस ब्लाऊजचा मागचा गळासुद्धा खूप मोठा होता. हळूहळू रियांश जवळ येत आहे याची पिहूला चाहूल लागलेली होती. रियांश जसजसा जवळ येत होता तशी पिहू स्वतःचे शरीर जास्तच लपवण्याचा प्रयत्न करत होती. रियांशचा अजून स्पर्शही तिला झालेला नव्हता, पण त्याच्या येण्याच्या चाहुलीमुळे तिच्या अंगावरती शहारे आलेले होते. रियांश तसाच पिहूच्या मागे येऊन मागूनच तिला मिठी मारतो आणि त्याचे डोके तिच्या खांद्यावरती टेकवतो. त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावरती आता होते. रियांश त्याचा चेहरा तिच्या खांद्यावरती ठेवून हळूवार तिच्या कानाजवळ येतो आणि बोलतो, बायको. रियांशचा स्पर्श, त्याचा आवाज ऐकताच पिहूच्या शरीरातून एक तीव्र वीज सळसळत होती असं तिला वाटत होतं. लाखो फुलपाखरांनी तिच्या पोटात तर कधीच उडायला सुरुवात केलेली होती. पिहूला तिच्या पोटामध्ये गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होतं. तेच इकडे रियांश परत पिहूला आवाज देतो, बायको. पिहूच्या तोंडातून फक्त इतकेच शब्द बाहेर पडतात. आज काय आहे माहिती आहे ना? रियांश परत पिहूच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात बोलतो. तेच इकडे पिहू लाजून बोलते, काय आहे? रियांश मुद्दाम तिला चिडवत बोलतो. नाही, काही नाही, पिहू लाजत बोलते. रियांश त्याचा चेहरा तिच्या मानेवरती घुसळतो आणि त्याची बोटे तिच्या साडीच्या पदराच्या आत घेऊन तिच्या पोटावरती बोटे फिरवू लागतो. तिच्या पोटावरती होणारा रियांशचा स्पर्श म्हणजे पोटावरती कोणीतरी मोरपीसच फिरवत आहे असंच पिहूला वाटत होतं. रियांश परत पिहूला आवाज देतो, बायको. आय लव्ह यू सो मच. रियांश तिची कानाची पाकळी चावत बोलतो. पिहू फक्त इतकंच बोलते, बायको. आज तू खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहेस. अशीच काही माझ्यासमोर साडीमध्ये येत राहिलीस ना तर तुझे काही खरे नाही बरं का. तुला असं साडीमध्ये पाहिले की माझा कंट्रोल सुटू लागतो. पिहूला तर रियांश काय बोलत आहे हेच समजत नव्हतं, कारण रियांशचा स्पर्श आणि त्याचं ते बोलणं यामध्ये ती कधीच हरवूनच गेलेली होती. त्यामुळे रियांशचे शब्द तिच्या कानावरतीच पडत नव्हते. इकडे रियांश हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेभोवती फिरवू लागतो. पिहू मात्र तशीच रोबोटसारखी फक्त उभी होती. रियांशच्या स्पर्शाने ती हळूहळू शहारून जात होती. अंगावरती तिच्या शहारा आलेला होता. तेच इकडे रियांश तिच्या पदराची पिन काढून टाकतो. पिन काढल्याबरोबरच तिचा पदर खांद्यावरून पटकन खाली सरकतो आणि इकडे रियांशचे लक्ष तिच्या उघड्या नाजूकशा पाठीवरती जाते. रियांश हळू तिच्या ब्लाऊजच्या पाठीमागे जी काही नॉड होती ती नॉड सोडतो. नॉड सोडल्याबरोबर ब्लाऊज थोडासा सैल झालेला होता आणि पिहूचा आता ब्लाऊज खांद्यावरून थोडासा नॉड सोडल्यामुळे खाली सरकलेला होता. रियांश तिच्या उघड्या पाठीवरती ओठ फिरवतो. तिच्या पाठीवरती ओठ फिरवतो तसाच तिच्या खांद्यावरती किस करतो आणि तिच्या खांद्यावरून खाली सरकलेला ब्लाऊज हळूहळू तो पूर्णपणे खाली सरकवू लागतो. आता तिच्या साडीचा पदर खाली पडलेला होता, पण आता तिचा ब्लाऊजसुद्धा खाली पडलेला होता. आता ती फक्त ब्रावरती होती, पण अजूनही खाली साडी होतीच, फक्त पदर खाली पडलेला होता. रियांशसमोर असं उभं राहायला पिहूला खूप लाज वाटत होती. पिहूला अजून रियांशपासून लांब जात होती, पण तेवढ्यात रियांश तिचा हात पटकन पकडतो आणि तिला स्वतःजवळ ओढून खेचून घेतो. आता पिहूचा चेहरा रियांशच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता, पण पिहू खूप लाजत होती, त्यामुळे लाजून तिची नजर मात्र खालीच होती. लाजून पूर्ण बिचारी लाल झालेली होती. कुठे लांब जाशील? आज माझ्यापासून तुझी सुटका नाही. रियांश तिच्या हनुवटीला हात लावून तिची नजर वरती करत बोलतो. रियांशकडे बघताच पिहू मात्र लाजून रियांशला घट्ट मिठी मारते आणि इकडे सुद्धा रियांश पिहूला घट्ट मिठीमध्ये घेतो. दोघेही एकमेकांच्या हृदयाचे वाढलेले ठोके ऐकत होते. दोघांचाही श्वास फुललेला होता आणि ते दोघांनाही जाणवतसुद्धा होते.
रियांशचे हात आता पिहूच्या पाठीवरती होते. तो तसाच तिच्या ब्राचे मागचे हुक काढू लागतो. पिहूला त्याची जाणीव होताच ती तिचे शरीर रियांशच्या शर्टामध्ये जास्तच लपवण्याचा प्रयत्न करू लागते. आता पुढे काय होईल या विचारानेच ती लाजून पूर्णपणे लाल झालेली होती. इकडे हळूहळू रियांश आता तिचा ब्रासुद्धा तिच्या शरीरापासून वेगळा करत होता. रियांश तसाच हात खाली तिच्या कमरेखाली घेतो आणि हळूहळू तिची साडीसुद्धा तिच्या शरीरापासून वेगळी करू लागतो. आता तिची साडीसुद्धा तिच्या शरीरापासून वेगळी झालेली होती. तिच्या अंगावरती खाली फक्त परकर होता आणि वरती ब्रा होता, पण त्याचे हुक कधीच रियांशने काढलेले होते. तो सुद्धा आता कधीही तिच्या शरीरापासून वेगळा होणार होता. तो तसाच पिहूला उचलून घेतो आणि बेडवरती झोपवतो. दोघांमध्ये कॅन्डलच्या उजेडाचा अडथळा येत होता, त्यामुळे रियांश उठून पटकन सगळ्या काही कॅन्डल्स विझवतो आणि परत बेडवरती येतो. इकडे पिहू मॅडमाने तोपर्यंत चान्सच मारलेला होता. तिने पटकन स्वतःच्या अंगावरती ब्लँकेट ओढून घेतलेले होते आणि स्वतःला पूर्णपणे कव्हर केलेले होते. पिहूचं असं वागणं बघून रियांश हसतच पिहूकडे बघतो आणि बोलतो, लबाड बायको, कितीही प्रयत्न कर, आज माझ्यापासून तुझी सुटका नाही. रियांश बोलतच तिच्या जवळ येतो आणि तिच्या अंगावरचे ब्लँकेट काढतो आणि स्वतःचा शर्ट काढतो. रियांशला असा शर्टलेस बघून पिहू मॅडम आता बाहेरूनच गेलेल्या होत्या. रियांशची बॉडी होतीच तशी, कोणीही लगेचच अट्रॅक्ट होऊ शकेल. पिहू एकसारखी फक्त रियांशच्या त्या बॉडीकडे बघत होती. तेच पिहूची अशी नजर बघून रियांश हसतो आणि बोलतो, बायको, मी तुझंच आहे, पाहिजे तितकं बघ. रियांश हसत बोलतो आणि तिच्या अंगावरती तसाच पडतो. रियांशच्या बोलण्यामुळे पिहू तिची नजर पटकन दुसरीकडे फिरवते. एवढी काय लाजतेस बायको, मी फक्त तुझा आहे आणि या माझ्या बॉडीवरती फक्त तुझाच हक्क आहे. रियांश हळूच पिहूचा हात हातामध्ये घेतो आणि त्याच्या छातीवरून खाली पोटापर्यंत फिरवू लागतो. पिहू तो स्पर्श डोळे झाकून अनुभवत होती. रियांश आता हळूहळू पिहूच्या जवळ येतो आणि तिच्या अंगावरील तो ब्रा पण काढतो. पिहू लाजून रियांशला तशीच मिठी मारते. रियांशचे हात मात्र पिहूच्या मोकळ्या पाठीवरती फिरत होते. पिहूचे हातसुद्धा रियांशच्या मोकळ्या पाठीवरती येतो. तो तिला मिठीमध्ये घेऊनच तिच्या गळ्याभोवती किस करू लागतो. किस करत करतच तो तुझ्या गळ्याच्या खाली येत होता. रियांश जसजसा खाली जाईल तसशी पिहू जास्त शहारून जात होती. रियांश हळूहळू किस करत आता तिच्या छातीजवळ आलेला होता. त्याचे डोळे तिच्या छातीवरती स्थिरावतात. तो तिच्या दोन्ही छातीवरती त्याचे दोन्ही हात ठेवतो आणि तिची उरोज चोळू लागतो. पिहूच्या तोंडातून हलकेसे हुंकार बाहेर पडत होते. रियांश तसेच तिच्या परत ओठांच्या जवळ येतो आणि तिच्या ओठांवरून ओठ फिरवून तिला किस करू लागतो. आता मात्र पिहूसुद्धा रियांशला साथ देत होती. रियांशचा एक हात अजूनही तिच्या एका उरोजावरती होता. तो तिची उरोज चोळत तिला किस करत होता. बराच वेळ रियांश तिला किस करत करत परत खाली खाली येऊ लागतो आणि किस करतच तो तिचे एक उरोज तोंडामध्ये पकडतो आणि एक उरोज हाताने चोळू लागतो. रियांशने तिचे एक उरोज तोंडामध्ये पकडल्यामुळे पिहूला थोडासा त्रास होत होता. पिहूच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते. पिहूला त्रास झालेला बघून रियांश पटकन पिहूच्या चेहऱ्याच्या जवळ येतो आणि बोलतो, काय झालं बेबी, त्रास झाला का? सॉरी. रियांश तिच्या केसांवरती मायेने हात फिरवत होता. पिहू फक्त स्माईल देते आणि परत रियांशला जवळ ओढून त्याच्या ओठांवरती ओठ टेकवते. पिहूचा हा स्वतःहून दिलेला रिस्पॉन्स बघून रियांशसुद्धा आता बेफारपणे तिला किस करत लागतो. तेवढाच कसला तरी आवाज ऐकू येतो. आवाजाने दोघे एकमेकांपासून दूर होतात. अलार्मचा आवाज ऐकू येत होता. ही करामत खरं तर आपल्या वेद आणि शिवचीच होती. रियांश थोडेसे चिडतच उठतो आणि अलार्म शोधू लागतो. अंधारामध्ये खरं तर त्याला काहीही दिसत नव्हते, त्यामुळे तो इरिटेट होऊन लाईट्स ऑन करतो. इकडे पिहू लाजून ब्लँकेट स्वतःभोवती कव्हर करते आणि ब्लँकेट स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळून घेते. तेच इकडे रियांश अलार्म शोधू लागतो. तोपर्यंत दुसरा अलार्म वाजतो. अरे यार, काही कटकट आहे, रियांश थोडंसं चिडचिड करतच बोलतो. तेच रियांशची चिडचिड बघून पिहू बोलते, अहो तुम्ही तिकडे शोधा, मी इकडे शोधते.
पिहू तशी स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून अलार्म शोधू लागते. तोपर्यंत तिसरा अलार्म वाजतो. हे काम ना नक्कीच त्या वेद, शिव, दिनेश या सगळ्यांचं असणार आहे. रियांश रागात बोलतो आणि रियांश रागातच शिवला कॉल करतो. हॅलो, काय हा फालतूपणा आहे रे? काय झालं बाई, तू एवढा चिडत का आहेस? शिव काहीच न झाल्यासारखं आव्हानात बोलतो. अरे वा, भारी ॲक्टिंग करत आहेस की. हे अलार्म वगैरे काय आहे ते आधी मला सांग. अरे भाई ते स्टॉप स्टॉप, आता तू काहीही बोलू नकोस. तुला मी उद्या सकाळी बघतो. रियांश रागाने कॉल कट करतो. इकडे पिहू अलार्म शोधून काढते. हे शिव आणि वेद पण ना. अहो जाऊ दे ना. रियांशचे लक्ष पिहूकडे जाते. पिहूला असं स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळलेलं बघून रियांशला हसूच आलेलं होतं. तो परत तसाच पिहूच्या जवळ येतो. बायको, इथे आपण दोघेच आहोत, मग या ब्लँकेटची काय गरज आहे? रियांश खट्या नजरेने पिहूकडे बघत बोलतो. अहो, पिहू लाजून बोलते. रियांश पिहूच्या जवळ हळूहळू येत होता. तेवढ्यात बाहेर जोरजोरात फटाके वाजू लागतात. अचानक जोरजोरात फटाके वाजत होते. बॉम्ब वाजल्यासारखं जोरात आवाज ऐकू येत होता. हे घाबरून पिहू पटकून रियांशला मिठी मारते. इकडे मात्र रियांशला या सगळ्या गोष्टींचा खूपच राग आलेला होता. पिहू, इतकी का घाबरतेस? काही नाही झाले, फटाके फक्त वाजले. डोंट वरी. अहो, एवढ्या रात्री फटाके कसे काय? पिहू थोडीशी घाबरतच बोलते. रियांशला मात्र समजले होते की हे काम नक्की कोणाचे आहे. त्यामुळे रियांश पिहूला स्वतःपासून बाजूला करतो आणि बोलतो. पिहू, तू थांब, मी आलोच. रियांश बाहेर बाल्कनीमध्ये जातो तर तिथे आयुष, दिनेश, वेद आणि शिव उभा होते. इडियट, रियांश रागाने बोलतो. काय झालं भाई? खाली शिव जोरात ओरडत बोलतो. अरे नालायकानो, तुम्हाला काही काम नाही का रे? आता भाई आम्ही काय केले? तुझं चालू दे ना, आम्ही कुठे तुला डिस्टर्ब केलं आहे? ए मूर्खानो, रात्रीचे 12 वाजत आलेले आहेत. घरचे सगळे झोपलेले आहेत, आजी झोपलेली आहे. तुम्हाला खरं समजत नाही का? जराही तुम्हाला काढायची अक्कल नाही का? पटकन आतमध्ये जायचं आणि झोपायचं. मी बाहेर आलो तर ना तुमच्या सगळ्यांचं अजिबात काही खरं नाही. रियांश रागाने बोलतो. रियांशचा राग सगळ्यांना माहिती होता, त्यामुळे सगळेजण थोडे घाबरतात आणि बोलतात. सॉरी रियांश, रागवू नकोस. जातो आम्ही आतमध्ये. पण मला सांग, तुला थंडी नाही का वाजत? किती थंडी वाढलेली आहे आणि तू शर्टलेस? वेद हसत विचारतो. रियांशचे लक्ष त्याच्या बॉडीकडे जाते तर तो शर्टलेस होता. रागात तो तसाच बाहेर आलेला होता. ते रियांशला आता मात्र काय बोलायचं ते समजत नव्हतं. भाई राहू दे, समजलं आम्हाला. तुझं चालू दे, आम्ही झोपतो. आम्ही काय सिंगल माणसं. शिव खांदे उडवत बोलतो. नालायकानो, तुम्हाला ना तर ना मी उद्या बघतो. रियांश रागात बोलतो आणि आतमध्ये निघून जातो. रियांश आतमध्ये येतो तर पिहू झोपत होती. तिला आता हळूहळू झोप येत होती. रियांश बाल्कनीचा दरवाजा बंद करतो आणि पिहूच्या जवळ बाजूला येऊन पडतो आणि बोलतो. बायको, झोप आली आहे का? रियांश पिहूला स्वतःच्या जवळ ओढून घेत बोलतो. तेच रियांशच्या आवाजाने पिहू डोळे ओपन करते आणि थोडं घाबरत बोलते. ते नाही. ए बेटा बाई, घाबरतेस की काय मला? तुझ्या डोळ्यामध्ये मला दिसतंय की तुला झोप आलेली आहे. मग झोप ना. अहो सॉरी. काय सॉरी कशासाठी? अहो म्हणजे मला झोप आली ना आज, म्हणून सॉरी. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना, पण सॉरी. बायको, झोप आली ना मग झोपायचं. या सॉरी बोलायची काय गरज आहे? सॉरी नको बोलूस. आणि आपण आयुष्यभर आता एकत्रच असणार आहोत ना. लग्नाच्या या घाई गडबडीमध्ये तू खूप दमली असेल माहिती आहे मला. चल बरं आता पटकन झोप, उशीर झालेला आहे. रियांश बोलतच तिच्या कपाळावरती केस करतो आणि बोलतो. मला तुमच्या मिठीमध्ये झोपायचं आहे. पिहू एक लहान मुलांसारखा फेस करत बोलते. हो ग माझी राणी, झोप चल. मी जवळच आहे तुझ्या. आणि ते ब्लँकेट काढून झोपशील ना, मी तुझाच आहे. एवढी काय लाजत आहेस? आणि आपण ब्लँकेट कोणते घ्यायचे? हां काढते, पिहू बोलते आणि तिच्या अंगाभोवती तिने जे काही गुंडाळलेले ब्लँकेट होते ते ब्लँकेट बाजूला करते.
रियाज तेच ब्लँकेट हातामध्ये घेतो आणि पिहूला बेडवरती नीट झोपवतो आणि ते ब्लँकेट दोघांच्याही अंगावरती टाकतो. आता मात्र पिहूला कधी झोप लागते हे तिला समजत नाही. इकडे रियाजला सुद्धा पिहूच्या मिठीमध्ये लगेचच झोप लागलेली होती, कारण लग्नाच्या या घाई गडबडीमध्ये दोघेही खूप दमलेले होते. खरंच असा समजूतदार नवरा मिळाला तर खरंच खूप नशीब लागतं ना. गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि आता रियाज पिहू लवकरच तुमचा निरोप घेणार आहेत बरं का. त्यामुळे कमेंट्स द्यायला, सबस्क्राईब करायला अजिबात चिंगूसपणा करू नका. चला गाईज, पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. आणि गाईज, नाराज होऊ नका, हनीमून बाकी आहे. बाय.